एका वर्षाच्या मुलीचा वाढदिवस आणि गिफ्ट म्हणून तिला मिळाली रोल्स रॉयस कार. पण ती साधी सुद्धा नाही तर तब्बल 5 ते 6 कोटी रुपयांची कस्टमाइज रोल्स रॉयस. त्या गाडीवर त्या मुलीच्या नावाची अक्षरं कोरलेली आहेत. वाढदिवसाच्या पार्टीत छतावरून खाली येणारा केक आहे. सोन्याच्या रथातून मुलीची एंट्री आहे. बॉलिवूड आणि पाकिस्तानमधले प्रसिद्ध गायक परफॉर्म करतायत. आणि हे सगळं घडतंय दुबईच्या जगप्रसिद्ध ॲटलांटिस द रॉयल हॉटेलमध्ये. आता तुम्हाला वाटेल की ही एखाद्या अरब शेख्सची स्टोरी असेल, पण नाही. ही स्टोरी आहे भारतातल्या एका छोट्याशा गावातून दुबईत पोहोचलेल्या व्यक्तीची. अशा व्यक्तीची ज्याचं शिक्षण फक्त 8वीपर्यंत झालं, ज्याने आयुष्याची सुरुवात एका छोट्याशा किराणा दुकानातून केली आणि जो आज हजारो कोटींच्या साम्राज्याचा मालक आहे. ही गोष्ट आहे सतीश सनपाल यांची. काय आहे यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊयात. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. सध्या नेटफ्लिक्सवरच्या देसी ब्लिंग या शोमुळे सतीश सनपाल आणि त्यांचं कुटुंब जगभर चर्चेत आले. सोशल मीडियावर त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत. बुर्ज खलिफामधलं त्यांचं घर चर्चेत आहे. त्यांची पत्नी तबिंदा सनपालसुद्धा चर्चेत आहे. आणि सर्वात जास्त चर्चा आहे ती एका प्रश्नाची, की हा माणूस इतका श्रीमंत झाला तरी कसा. तर सतीश सनपाल यांचा जन्म मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये झाला. आज त्यांच्या नावासमोर बिलिनियर हा शब्द लागतो, पण त्यांचं बालपण अजिबातच तसं नव्हतं. ते कोणत्याही मोठ्या उद्योगपती घराण्यात जन्मले नाहीत. त्यांच्याकडे वारसा हक्काने आलेली कोणतीही संपत्ती नव्हती, ना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी होती. सामान्य भारतीय कुटुंबात वाढलेल्या सतीश यांचं शिक्षण 8वीपर्यंतच झालं. अनेकांना वाटतं की मोठं यश मिळवण्यासाठी मोठ्या कॉलेजची डिग्री आवश्यक असते, पण सतीश सनपाल यांच्या आयुष्याची सुरुवात त्याच्या अगदी उलट होती. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी बिझनेसमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. जवळपास 50,000 रुपयांच्या भांडवलावर त्यांनी एक किराणा दुकान सुरू केलं. पण हा व्यवसाय फारसा चालला नाही, तोटा झाला. अपेक्षित यश मिळालं नाही. अनेक जण इथेच थांबले असते, पण सतीश यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार जवळपास 80,000 रुपये घेऊन ते दुबईला गेले. त्या काळात दुबई भारतीयांसाठी स्वप्नवत शहर होतं, पण तिथे जाऊन यश मिळवणं अजिबातच सोपं नव्हतं. भाषा वेगळी, मार्केट वेगळं, संस्कृती वेगळी आणि प्रचंड स्पर्धा. पण सतीश यांनी सोन्याच्या व्यापारात प्रवेश घेतला. दुबई जगातल्या सर्वात मोठ्या गोल्ड ट्रेडिंग हबपैकी एक मानलं जातं. इथूनच त्यांच्या आयुष्याला पहिली मोठी दिशा मिळाली. काही वर्षात त्यांनी संपर्क वाढवले, मार्केट समजून घेतलं आणि गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधले. हळूहळू त्यांनी रिअल इस्टेटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर हॉस्पिटॅलिटी, इन्व्हेस्टमेंट्स आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी विस्तार केला. पुढे ॲनॅक्स होल्डिंग्ज या समूहाची स्थापना झाली. आज ही कंपनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार ॲनॅक्स होल्डिंग्जचं मूल्य अब्जावधी डॉलर्समध्ये आहे. आज परिस्थिती अशी आहे की सतीश सनपाल आणि त्यांची पत्नी तबिंदा सनपाल यांची एकत्रित संपत्ती सुमारे 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 14,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जातो. त्यापैकी सतीश यांच्या व्यवसायाचं साम्राज्यच हजारो कोटींचं आहे, तर त्यांच्या पत्नी तबिंदा यांच्या नावावर सुद्धा मोठी मालमत्ता आहे. पण लोकांना आकडे ऐकून जितकं आश्चर्य वाटतं, त्यापेक्षा जास्त धक्का त्यांच्या लाईफस्टाईलचा बसतो. कारण ही फक्त श्रीमंती नाही आहे, ही सुपर लक्झरी लाईफस्टाईल आहे. सनपाल कुटुंब जगातली सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफामध्ये राहतं. दुबई हिल्समध्ये त्यांचा स्वतंत्र आलिशान विला आहे आणि त्याशिवाय 50,000 स्क्वेअर फूट परिसरात आणखी एक प्रचंड बंगला उभारला जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या पत्नी तबिंदा सनपाल यांनी एका शोमध्ये दावा केला होता की त्यांच्याकडे जवळपास 40 किलो सोनं आहे आणि दरवर्षी धनत्रयोदशीला सतीश त्यांना साधारण 3 किलो सोनं भेट देतात. आता सामान्य माणूस आयुष्यभरात 300 ग्रॅम सोनंसुद्धा जमवू शकतो की नाही याचा प्रश्नच असतो, आणि इथे दरवर्षी 3 किलो सोनं गिफ्ट दिलं जातं आहे. त्यांच्या कार कलेक्शनची चर्चा तर वेगळीच आहे. रोल्स रॉयस, बुगाटी चिरॉन, सुपर कार्स, लक्झरी SUV, खाजगी यॉट, डिझायनर घड्याळं, महागड्या ज्वेलरी, या सगळ्या गोष्टी त्यांच्या डेली लाईफचा भाग आहेत. पण जगभरात त्यांची सर्वात जास्त चर्चा झाली ती त्यांच्या मुलगी इसाबेलामुळे. एका वर्षाच्या मुलीला 5.8 कोटी रुपयांची कस्टमाइज रोल्स रॉयस गिफ्ट देण्यात आली. ही गाडी खास UKमध्ये तयार करण्यात आली होती. तिचा रंग, इंटिरियर, सीट्स, नेम प्लेट सगळं इसाबेलासाठी कस्टमाइज करण्यात आलं होतं. तिच्या वाढदिवसाला प्रसिद्ध गायक आतिफ असलम, राहत फतेह अली खान आणि अभिनेत्री नोरा फतेही यांच्यासारखे सेलिब्रिटी उपस्थित होते. पण या संपूर्ण गोष्टीत सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे लोकांची प्रतिक्रिया. काही लोक म्हणतात की ही मेहनतीने मिळवलेली यशोगाथा आहे. 8वी पास असलेला एक मुलगा हजारो कोटींचा मालक बनतो, ही प्रेरणा आहे. तर काही लोक म्हणतात की एवढ्या प्रचंड संपत्तीमागची संपूर्ण बॅक स्टोरीसुद्धा लोकांसमोर यायला हवी. त्यामुळेच सतीश सनपाल यांच्याभोवती नेहमीच एक उत्सुकता आणि एक चर्चा कायम असते.
एक मात्र नक्की आहे की जबलपूरच्या एका सामान्य कुटुंबातून निघालेला मुलगा आज बुर्ज खलिफामध्ये राहतोय. त्याच्या मुलीला रोल्स रॉयस गिफ्ट मिळते आणि नेटफ्लिक्सवर त्याच्या कुटुंबाचा शो ट्रेंड होतोय. ही गोष्ट खरी असेल तर ती एखाद्या बॉलिवूड चित्रपटाच्या स्क्रिप्टपेक्षा सुद्धा जास्त अविश्वसनीय वाटते. पण तुम्हाला काय वाटतं? ही एक इन्स्पिरेशनल स्टोरी आहे की श्रीमंतीचं अतिप्रदर्शन? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच भन्नाट स्टोरीजसाठी पाहत राहा लगावबत्ती.